घ्यायच्या त्या तुम्हाला थोडक्यात सांगतो. पहिला फवारा लागवडीनंतर साधारण 25 ते 30 दिवसाचं आपलं पीक झालं की पहिला फवारा घ्या, जेणेकरून मुळांची वाढ चांगली करेल, शाखीय वाढ चांगली करेल. दुसरा फवारा जो आहे, फुल लागण्याची जी अवस्था आहे, कपाशीमध्ये तुम्हाला पाते लागायची जी अवस्था आहे त्या दरम्यान जर का दुसरा फवारा घेतला, जास्तीत जास्त पाते लागतील, पातेगळ होणार नाही. बहुतांश शेतकरी या गोष्टींनी परेशान असतात, पातेगळ होतात, पातेगळ होणार नाही. तिसरा फवारा जो आहे, ज्या वेळेस फुलाचं परिवर्तन कैरीच म्हणता ना, बोंड, कैरी किंवा बोंड म्हणतात, फुलाचं परिवर्तन बोंडामध्ये होण्याची सुरुवात झाली त्यावेळेस तिसरा फवारा घ्या. तुम्हाला बोंडांची जी काही संख्या आहे ती टिकून राहील. दुसरी गोष्ट, बोंडांचा आकार सुद्धा एकसारखा मिळेल. आणि कधी कधी असं होतं, काही वातावरण बदललं किंवा किड्यांचं प्रमाण वाढलं, बोंड सुद्धा गळून पडतात किंवा वाकडी होतात किंवा त्याचं नुकसान होतं. ठीक आहे, या 3 फवारण्या तुम्ही निश्चित घ्या. पाण्यातनं सोडायचं असेल तर लागवडीनंतर पहिल्या पाण्याबरोबर सोडू शकतात, नंतर पाते लागतात त्यावेळेस सोडू शकतात, आणि परत ज्यावेळेस फुलाचं परिवर्तन फळात होतं किंवा कैरीत होतं किंवा बोंडात होतं त्यावेळेस तिसरी वेळ सोडू शकता. याचं प्रमाण आहे 1 ग्राम 1 लिटर पाण्याला फवारणीसाठी किंवा ड्रेंचिंग करण्यासाठी किंवा ड्रिपमधनं सोडण्यासाठी. आणि जमिनीतनं जर द्यायचं असेल 100 ग्रॅम 1 एकरला याचं प्रमाण आहे. 100 ग्रॅम. ठीक आहे, काही प्रश्न?